तारीख 5 जानेवारी 2024 पाटण्याचं मोईन उल हक क्रिकेट स्टेडियम। बिहार आणि मुंबई यांच्यात रणजी ट्रॉफीची मॅच होती। त्यावेळी मुंबईच्या टीममध्ये अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे असे प्लेयर्स होते। यामुळे ही मॅच बघायला स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी झाली होती। पण ही मॅच एका वेगळ्याच कारणाने गाजली। झालं असं की या मॅचमध्ये बिहार क्रिकेट असोसिएशन कडून दोन टीम्स जाहीर झाल्या। एक टीम अधिकृत होती तर दुसरी टीम असोसिएशनचे सस्पेंडेड सचिव अमित कुमार यांनी जाहीर केली होती। मॅच सुरू होण्याआधी हा सगळा वाद झाला, ज्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। अखेर बिहार क्रिकेट असोसिएशनची अधिकृत टीम ग्राउंडवर उतरली आणि मॅच सुरू झाली। यावेळी बिहारच्या टीमकडून एका 12 वर्षांच्या मुलानं डेब्यू केला होता। हा प्लेयर वैभव सूर्यवंशी। कट टू 19 एप्रिल 2025 IPL मध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांची मॅच सुरू होती। राजस्थानकडून ओपनिंगला एक प्लेयर आला। ही त्याची पहिलीच IPL मॅच। IPL सारख्या मोठ्या स्टेजवर तो पहिल्याच बॉलला शार्दुल ठाकूरला खणखणीत सिक्स मारतो। हा प्लेयर आता 14 वर्षांचा झालाय। नाव वैभव सूर्यवंशी। लिस्ट ए क्रिकेट खेळणारा सगळ्यात तरुण प्लेयर, IPL कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा सगळ्यात तरुण प्लेयर आणि आता IPL मध्ये डेब्यू करणारा सगळ्यात तरुण प्लेयर। ही स्टोरी वैभव सूर्यवंशीची, IPLची आणि IPLच्या आधीची। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011चा बिहारमधल्या ताजपूर गावचा। तेव्हा IPL सुरू होऊन फक्त 3 वर्ष झाली होती। वैभव 7 दिवसांचा होता जेव्हा टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप जिंकला होता। पण वैभव 4 वर्षांचा होता जेव्हा त्यानं पहिल्यांदा हातात क्रिकेटची बॅट धरली होती। त्याच्या क्रिकेटची गोष्ट सुरू झाली तेव्हाच। वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी हे शेतकरी, पण कधी काळी त्यांना क्रिकेटचा प्रचंड नाद। आपण सुद्धा मोठे क्रिकेटर हो, भारतासाठी खेळू हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न। त्यांचं स्वप्न मागे पडलं, पण ते पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्या मुलानं दाखवली, वैभवनं। वैभव लहान वयातच अगदी सहज बॉल मारतोय हे त्यांनी पाहिलेलं। त्यावरूनच त्यांनी वैभवला अंडरआर्म बॉलिंग करायला सुरुवात केली। त्याच्यासाठी आपल्या शेतात एक छोटं पिच बनवून घेतलं। ते स्वतः वैभवचे कोच बनले। त्याला क्रिकेट शिकवता शिकवता त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, आपल्या मुलामध्ये स्पार्क आहे। मग या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी त्यांनी वैभवला समस्तीपूर इथल्या क्रिकेट अकॅडमीत वयाच्या 9व्या वर्षी नेलं। ब्रजेश झा यांच्याकडे वैभव दाखल झाला। अकॅडमीत त्याच्या बॅटिंगची जोरदार चर्चा व्हायला लागली। वयानं बारीक असणारा हा पोरगा अगदी सहज मोठे शॉट्स खेळायचा। यातूनच त्याची विजय हजारे ट्रॉफीच्या अंडर-16 ट्रायल्ससाठी निवड झाली। पण वय फारच कमी असल्यामुळे तो मेन टीममध्ये जागा मिळवू शकला नाही। वैभव सूर्यवंशीनं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्याचे वडील त्याला दररोज समस्तीपूरवरून पटनाच्या झेनिथ क्रिकेट अकॅडमीत घेऊन जायचे। वैभवला प्रवासात त्रास होऊ नये म्हणून त्यांनी 4 व्हीलर सुद्धा विकत घेतली होती। तिथं माजी रणजी प्लेयर मनीष ओझा यांनी वैभवला कोचिंग देण्यास सुरुवात केली। त्यांच्या कोचिंगमध्ये वैभव कमी वयात मॅच्युअर बॅटर म्हणून तयार झाला। वैभव सूर्यवंशी सगळ्यात आधी चर्चेत आला तो त्याच्या विनू मंकड ट्रॉफीतल्या परफॉर्मन्समुळे। या स्पर्धेत त्यानं 400 रन्स केले होते। वैभव IPL शिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये डेब्यू करणारा सगळ्यात तरुण प्लेयर। त्यानं जानेवारी 2024 मध्ये बिहारसाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये डेब्यू केला। तेव्हा त्याचं वय होतं फक्त 12 वर्ष 269 दिवस। वैभवनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याविरुद्ध डेब्यू करताना पहिल्याच मॅचमध्ये 71 रन्स मारले होते, फक्त 42 बॉल्समध्ये। तेव्हा तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये हाफ सेंचुरी करणारा सगळ्यात तरुण भारतीय प्लेयर बनला। वैभवनं यानंतर 2023-24च्या रणजी ट्रॉफीमध्ये बिहारकडून मुंबई विरुद्ध डेब्यू केला। त्यावेळी त्याचं वय होतं 12 वर्ष 284 दिवस। वैभव सूर्यवंशीच्या नावावर एक ट्रिपल सेंचुरी पण आहे। त्यानं बिहारमधल्या रणधीर वर्मा टूर्नामेंट या अंडर-19 स्पर्धेत नॉट आउट 332 रन्स केले होते। वैभव सूर्यवंशी देशभरात चर्चेत आला जेव्हा त्यानं भारताच्या अंडर-19 टीमकडून खेळताना सेंचुरी मारली। चेन्नई इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अनऑफिशियल टेस्ट मॅच झाली होती। या मॅचमध्ये 13 वर्षांच्या वैभवनं फक्त 58 बॉलमध्ये सेंचुरी केली। वयाच्या 13व्या वर्षी इंटरनॅशनल सेंचुरी मारणारा तो जगातला सगळ्यात तरुण प्लेयर आहे। या मॅचमध्ये तो 62 बॉलमध्ये 104 रन्स करून आउट झाला। या सेंचुरीमुळे वैभवचं सगळीकडे नाव झालं। याच काळात राजस्थान रॉयल्सच्या स्काउटिंग टीमची वैभववर नजर गेली आणि तिथून त्याचा IPLचा प्रवास सुरू झाला। राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजमेंट वैभवचा डोमेस्टिक क्रिकेटमधला परफॉर्मन्स आणि त्याच्यातलं पोटेन्शियल पाहून प्रभावित झालं होतं। त्यांनी वैभवला नागपूर इथल्या त्यांच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये ट्रायल्सला बोलवलं। ट्रायल्स दरम्यानच्या एका मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 17 रन्स हवे होते। वैभवनं सलग 3 सिक्स मारले। वैभवची हीच बॅटिंग पाहून राजस्थानचा कोचिंग स्टाफ चांगलाच इम्प्रेस झाला। त्यातही विशेष करून राजस्थानचे बॅटिंग कोच विक्रम राठोड।
राजस्थाननं वैभवचं वय नाही, स्किल बघितलं होतं। यानंतर 2025च्या IPL सीझनसाठीचं ऑक्शन आलं। या ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशीनं आपलं नाव नोंदवलं। त्याची बेस प्राइस होती 30 लाख रुपये। एकीकडे ऑक्शनमध्ये अनेक मोठे प्लेयर्स अनसोल्ड गेले असताना वैभव सूर्यवंशीला मात्र आपल्या टीममध्ये घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बिडिंग वॉर रंगलं। बोली 1 कोटींच्या पार गेली। अखेर राजस्थाननं तब्बल 1.1 कोटी रुपयांची सगळ्यात मोठी बोली लावून वैभवला आपल्या टीममध्ये घेतलं। वैभव सूर्यवंशी वयाच्या 13व्या वर्षी IPL कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा सगळ्यात तरुण प्लेअर बनला। यानंतर राजस्थान रॉयल्सनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता। हा व्हिडिओ वैभवचाच होता, ऑक्शनच्या आधीचा, ज्यात तो नेट्समध्ये खतरनाक बॅटिंग करताना दिसत होता। राजस्थानच्या कोचिंग स्टाफची सुरुवातीपासूनच वैभववर नजर होती ती अशी, वयाच्या 13व्या वर्षी IPL कॉन्ट्रॅक्ट मिळवणं ही प्रचंड मोठी अचीवमेंट। पण वैभवनं 14व्या वर्षी IPL डेब्यू करून आणखी एक रेकॉर्ड बनवला। 19 एप्रिलला राजस्थान आणि लखनौ यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मॅच झाली। राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन या मॅचमध्ये इंजुरीमुळे खेळू शकला नाही, त्यामुळे त्याच्या जागी वैभवला चान्स मिळाला। 181 रनचं टार्गेट चेस करताना वैभव ओपनिंगला आला। 14 वर्षांचा प्लेअर IPL मध्ये डेब्यू करतोय म्हणल्यावर सगळ्यांचंच त्याच्याकडे लक्ष होतं। वैभव स्ट्राईकवर आला आणि त्यानं आपल्या पहिल्याच बॉलवर शार्दुल ठाकूरला 6 मारला। हा शॉट बघून ऋषभ पंतसह सगळेच जण आश्चर्यचकित झाले, कमेंटेटर्सही शॉकमध्ये होते। 14 वर्षांचा मुलगा जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये शार्दुल ठाकूर सारख्या नावाजलेल्या बॉलरला पहिल्याच बॉलवर 6 मारतो, हे सगळंच ऐतिहासिक होतं। वैभव या मॅचमध्ये 34 रन्स करून आउट झाला, फक्त 20 बॉलमध्ये। त्यानं आपल्या इनिंगमध्ये 2 4 आणि 3 6 मारले। ऋषभ पंतच्या एका स्टंपिंगमुळे त्याची विकेट गेली, पण तोपर्यंत त्यानं त्याचं पोटेन्शियल सगळ्या जगाला दाखवून दिलं। त्याच्या बॅटिंग नंतर कॉमेंटेटर्समध्ये आपण वयाच्या 14व्या वर्षी काय करत होतो याबद्दल चर्चा सुरू होती। विषय मस्करीत गेला खरा, पण या वयात आपल्याही खाण्यावर आपलं नियंत्रण नव्हतं। सध्या तर बर्गर आणि पिझ्झाचा ट्रेंड आहे। वैभवला पिझ्झा आवडायचा, घरचे ताटात वाढतील तेवढं सगळं मटण संपवायची आवड होती, पण त्यानं ही प्रत्येक आवड मागे ठेवली। त्यानं एक स्वप्न पाहिलं आणि पूर्ण केलं। वयाच्या 14व्या वर्षी IPL मध्ये डेब्यू करणं, समोर इंटरनॅशनल बॉलर्स असताना चांगला परफॉर्मन्स देणं, हे सगळ्यात मोठं मेंटल चॅलेंज होतं। पण वैभव सूर्यवंशीनं ते सहज पार केलं। मेन सीन असा होता की त्याच्या डोक्यात एक गोष्ट पक्की होती, जी त्यानं आपल्या कोचला मॅचच्या आधी सांगितली होती, छक्केवाला बॉल आएगा तो मारूंगा, रुकूंगा नाही। वैभव सूर्यवंशी खरंच थांबला नाही, ना वयाच्या 4थ्या वर्षी आपल्या घरामागच्या शेतात, आणि ना वयाच्या 14व्या वर्षी जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये, आणि ना वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यात। ही स्टोरी वैभव सूर्यवंशीची।